श्री छत्रपती शाहू महाराज महाराष्ट्र राज्य ऊसतोड मुकादम व वाहतूकदार संघटना यांच्या नेतृत्वात 2 मार्च 2024 रोजी गिरणा डॅम फाटा येथे गुरांच्या पिण्याचा व चारा तसेच लाभ क्षेत्रातील गावांना पिण्यासाठी पांझण डाव्या कालव्याला एक आवर्तन सोडावे यासाठी चाळीसगाव मालेगाव महामार्गावर गिरणा डॅम फाटा येथे माळमाथा भागातील शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केले। कळवाडी, चिंचगव्हाण, उंबडदे, नरडाणे, दापुरे, देवघट, साकूर या गावांसह चाळीसगाव तालुक्यातील गावांना अत्यंत कमी प्रमाणात पाऊस झालेला आहे। या भागात भीषण अशी दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे। गिरणा धरणात 57 ते 58% इतका जलसाठा असून साधारण 12,000 ते 13,000 क्युसेक पाणी आहे। गिरणा धरणातून नदीद्वारे जळगाव जिल्ह्याला 4 आवर्तन सोडण्यात येणार आहेत। मात्र अवघ्या काही अंतरावर असलेल्या गावांना पिण्यासाठी पाणी दिले जात नाही। ही गोष्ट कुठेतरी या भागातील शेतकऱ्यांवर अन्याय करणारी असल्याची भावना निर्माण झाली आहे। धरणात जलसाठा पुरेसा असून कळवाडीसह देवघट, दापुरे, साकूर, नरडाणे, चिंचगव्हाण, उंबडदे या गावांसाठी पर्जन्यमान कमी झालेले असून विहिरीच्या पाण्याने तळ गाठला असल्याने जनावरांसाठी चाऱ्याचा प्रश्न बिकट झाला आहे। पांझण डावा कालव्यातील बोगद्याजवळ 4 ते 5 आवर्तन सुटतील एवढा जलसाठा शिल्लक असून कळवाडीसह 7 खेड्यांना 1 ते 2 आवर्तने 100 क्युसेक पाणी सोडावे या मागणीसाठी श्री छत्रपती शाहू महाराज महाराष्ट्र राज्य ऊसतोड मुकादम व वाहतूकदार संघटना व लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांकडून गिरणा डॅम फाटा येथे रास्ता रोको करण्यात आले। एकेकाळी पांझण डाव्या कालव्याच्या बोगद्याजवळ पाणी नव्हते तेव्हा तत्कालीन पालकमंत्र्यांनी जेसीबीच्या सहाय्याने चारी कोरून या भागातील शेतकऱ्यांना पाणी दिले। मात्र आता 2-3 आवर्तन सुटू शकतील इतके पाणी बोगद्यात असताना पाणी सोडले जात नाही। याचा अर्थ तरी काय समजायचा? धरण नाशिक जिल्ह्यात आहे मात्र त्याच्यावर पूर्ण अधिकार जळगाव जिल्हा गाजवत आहे। हे नाशिक जिल्ह्यातील नेत्यांची कुठेतरी कमजोरी म्हणावी लागेल असा देखील आरोप शेतकरी करत आहे। सदर रस्ता रोकोवेळी वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात निर्माण झाली। वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या। त्यावेळी मालेगाव तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक खताळ व पाटबंधारे विभागाचे समाधान खैरनार यांना निवेदन देण्यात आले व आंदोलन मागे घेण्यात आले। आंदोलनाचे नेतृत्व संघटनेचे अध्यक्ष गोविंदा बोराळे, महासचिव देवीदास यशोद यांनी केले होते। यावेळी 7 खेड्यांचे शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी विनोद निकमसह परमेश्वर मरसाळे, कळवाडी। नमस्कार, मी विनोद निकम। आपण पाहत आहात प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज। आज ह्या माळमाथा परिसरातील हे गाव पांझण डावा कालव्याच्या पाण्याच्या आवर्तनावर अवलंबून आहे। अशा या गावांना गेल्या वर्षी दुष्काळ, ह्या वर्षी पाटाचं पाणी मिळेल या आशेने हे शेतकरी कुठेतरी काबाड कष्ट करत होते आणि अशा परिस्थितीमध्ये या सरकारने धरणात पाणी असताना डावा कालव्याला कुठल्याही पद्धतीचं आवर्तन त्यांनी सोडलेलं नाही। या भागात पाण्याची अतिशय भीषण टंचाई असताना यांना हक्काचं पाणी मिळावं यासाठी या नॅशनल हायवेवर या पंचक्रोशीतील माळमाथा परिसरातील उंबरदा असेल, चिंचगव्हाण असेल, नरडाणा असेल, कळवाडी असेल, देवगट असेल, दापोरा असेल, साकूर असेल या सगळ्या खेड्यातील शेतकरी आज या ठिकाणी जमलेले आहेत। त्याच पद्धतीने या लाभ क्षेत्रात येणाऱ्या चाळीसगाव तालुक्यातील जे गाव आहेत तिथून देखील शेतकरी आज या ठिकाणी आंदोलनासाठी आलेले आहेत आणि आपण त्या शेतकऱ्याकडूनच जाणून घेऊया की त्यांचं नेमकं म्हणणं काय आहे, त्यांच्या मागण्या काय आहेत आणि या इथली आजची पाण्याची परिस्थिती काय आहे। दादा नमस्कार, आपलं नाव काय, नेमका प्रश्न काय आहे, काय प्रॉब्लेम काय आहे? गिरणा डॅमवरील पांझण डावा कालव्याच्या लाभ क्षेत्रातील सर्व शेतकरी बांधवांची मागणी असेल की या वर्षाला पाऊस कमी झाल्यामुळे धरणात 50-55 ते 60% पाणी साठा असताना या डाव्या कालव्यासाठी शेतकऱ्यांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी व गुराढोरांचा प्रश्न मिटवण्यासाठी पाणी सोडणं हे अत्यंत आवश्यक होतं। परंतु पावसाळा संपल्यानंतर 4 महिने उलटून गेले, अद्याप पाहतो आपल्या या जिल्ह्यातील किंवा आपल्या शासन प्रशासनातील जे लोकप्रतिनिधी असतील त्यांनी मात्र या ठिकाणी कोणत्याही प्रकारे सहकार्य केलेले दिसत नाही। वेळोवेळी आपल्या या परिसरातील शेतकरी बांधव यांच्याकडे मागणी करत असताना यांनी शेतकऱ्यांचा प्रश्न सोडवणे गरजेचं पाणी या डाव्या कालव्याद्वारे आपल्या या डाव्या कालव्याच्या लाभ क्षेत्रामध्ये केलं पाहिजे आणि ते सोडण्यासाठी आपण
आम्ही सर्व शेतकरी या ठिकाणी गिरणाड्याम फाट्याला उपस्थित झालेलो आहे. न्याय मिळाला नाही, परंतु आज मात्र ह्या आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागला तेव्हा प्रशासनाने या बाबतीत लक्ष घालून या परिसरासाठी व डाव्या कालव्यासाठी पाणी सोडावं अशी आम्ही शेतकरी बांधवांतर्फे विनंती. आपण पाहू शकता की पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई असताना आज रोजी आता कुठे मार्च महिन्यात अशा परिस्थितीत आजच शेतकऱ्यांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न भेडसावत असताना प्रशासनाने कुठेतरी पिण्याच्या पाण्यासाठी आवर्तन सोडावी अशा पद्धतीची मागणी या भागातील शेतकरी करताना दिसत आहे. पाजन डावा कालवा या धरणातून आम्ही जे आंदोलन घडून आणलेले आहे त्या आंदोलनाचा प्रश्न असा आहे की या वर्षी 2023 मध्ये अत्यंत दुष्काळ जाहीर केला पडला, एकही पाऊस पडलेला नाही, विहिरीने तळ गाठलेला आहे, तरी शासनाने आमच्या या शेतकरी बांधवांवर फार मोठा अन्याय केलेला आहे. तरी या पाजन डावाचं आवर्तन एक सोडण्यात यावं ही मी प्रशासनाला विनंती करतो. आणि जे लोकप्रतिनिधी खासदार साहेब आहेत त्यांनी सुद्धा या आवर्तनासाठी सगळ्यांनी मिळून हे आवर्तन सोडावं ही मी शासनाला विनंती करतो. ढोरं सगळे वंचित झालेले, तरी पाटाने पाणी सोडलं गेलं पाहिजे ही आमची मागणी आहे सगळ्या शेतकऱ्यांची. पण कोणी कुठलाही नेता आमदार आमच्याकडे ढुकून पाहत नाहीये. पाणी भरपूर आहे. पाटाने बोलायले की तारीखवर तारीख देताय, आम्हाला तसं नको, कुठली तारीख मंजुरी द्या आणि आम्हाला पाटाले पाणी सोडा. त्यामुळे आम्ही आता रस्ता रोको आंदोलन केलेलं आणि नाही राहत आम्ही तरी मी रिटायरमेंटच्या ठिकाणी नाही गेलो, इथं आंदोलन मध्ये आलो. का आलो? कारण परिस्थिती तशी आहे. परिस्थिती आहे सर, त्याला हा मार्ग नाही. पत्रकार भाऊ जेवढं तुम्हाला फोन करता येईल तेवढं करा. जर पाणी येत असेल तर 2 दिवस बसायचं, मी पण बसतो तुमच्या सोबत. पाणी शासनाला काय कळेल लोक पाण्यासाठी काय एवढ्या पाणी काय कोणत्या उन्होंने या वर्षी धरणामध्ये 57% जलसाठा असून सुद्धा आज पावेतो पन्हाड गिरणा डाव्या कालव्याला पाणी सोडण्यात आलेलं नाही. भीषण अशी पाणी टंचाई या परिसरामध्ये निर्माण झालेली आहे. गुरांना पाणी नाही, पिण्यासाठी पाणी नाही. अशा परिस्थितीमध्ये आमचं प्रशासनाला एवढंच सांगणे की मागच्या कालावधीमध्ये 40% धरणामध्ये जलसाठा असताना सुद्धा पाणी या ठिकाणी डाव्या कालव्यासाठी सोडण्यात आलं होतं, परंतु आज पावेतो या ठिकाणी डाव्या कालव्याला पाणी सोडण्यात आलेलं नाही. ते पाणी सोडण्यात यावं. आणि दुसरी आमची मागणी अशी आहे की गिरणा मन्याड जोड कालवा जोपर्यंत गिरणा धरणामध्ये नवीन पाण्याची उपलब्धता होत नाही तोपर्यंत कुठल्याही परिस्थितीत गिरणा मन्याड जोड कालवा होऊ नये ही आमची मागणी आहे. नाव काय आणि किती गावांचा हा प्रश्न आहे काय सदर हा आम्ही भारत राष्ट्र समितीतर्फे सदर हा जो हे जे आंदोलन आहे याला सर्वप्रथम आम्ही पाठिंबा देत आहोत. आणि हा जो प्रश्न कळवाडे चिंचगाव उंबरते देवगड साकुरे दापुरे नरडाणे या गावासह चाळीसगाव तालुक्याला अत्यंत कमी प्रमाणात या तालुक्यात पाऊस झालेला आहे. आणि दुष्काळ सदृश परिस्थिती असताना सुद्धा गुरांना शेतकऱ्यांना पाण्यात पिण्यासाठी पाणी नाही, ती पाण्याची उपलब्धता करून द्यावी ही आमची या शासनाकडे तसेच या प्रशासकीय दरबारी आमची मागणी आहे. काळजी असेल तर पाणी जय शिवराय. नाशिक जिल्ह्याचे याने काय पाण्यासाठी वंचित असते. यांना ढोरापुरा धरणाचे 15 दिवस पाणी कोण गेला नाही. जिथे तरी खाण्यापासून तिथं शेंटे जेलमध्ये खायला पुरवलेला
नाही